गोष्टीचं नाव आहे ध. पवारचा फोन आला की कारण माहीत असायचं. संध्याकाळी जेव्हा माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचा नंबर दिसला तेव्हा कसल्या तरी गडबडीत होतो म्हणून फोन उचलला नाही. दरवेळी फोन उचलला की म्हा थोडी मदत हवी होती रे, हे त्याचं नेहमीचं वाक्य कानावर पडायचं आणि मग माझ्या आयुष्यातले काही मिनिटं, शिव्या आणि बँकेतले पैसे कमी व्हायचे. दुसऱ्या दिवशी करेन असं ठरवलं. ऐन विशीच्या सुरुवातीलाच पवार आणि मी एकाच कंपनीत एकाच डिपार्टमेंटला होतो. आपण आपलं मध्यमवर्गीय साचेबद्ध लहानपण घालवलेलं, ज्याचं ना कौतुक ना हेवा. पवारची आई इतरांच्या घरी धुणी भांडी करायची. सिग्नलवरच्या गाड्यांच्या काचा पुसून याने आपलं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं. गरिबीत आणखी थोडी भर पडावी म्हणून याला अभिनयाचा नादही लागला होता. पुरुषोत्तम करंडकात बाकीच्या स्पर्धकांनी अक्षरशः खांद्यावर घेतलं इतका कसलेला पट्टीचा अभिनेता तयार झाला होता. पण स्वभाव लहरी. असा एकही लेखक दिग्दर्शक नाही ज्याच्याशी पवारचं भांडण किंवा वादावादी झाली नाही. ऑफिसवरून सुटलो की स्टेशन जवळच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही बसायचो. मग हा सगळ्यांची मापा काढायचा. बार मालकाशी सर्व्हिस देत नाही आणि सर्व्हिस चार्ज कसले लावतोस म्हणून तत्वांवरून भांडणारा पवार आवरता आवरत नसे. गरिबीतून जरी आलेला असला तरी पैसे आणि पवार हे गणित कधी जुळलंच नाही. त्याच्या डिक्शनरीत पैसे, छान शौकी, स्टेबिलिटी या शब्दांना जागा नव्हती. महाग असतो म्हणून घरी कलर टीव्ही नव्हता, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी चांगल्यातला कॅननचा DSLR व चांगल्यातली लेन्स हप्त्यावर घेतली होती. अशा भणंगांच्या प्रेमात सुंदर सालस मुलींनी तरी का पडावं हे मला न सुटलेलं पडो. माझी त्याची ओळख झाली तेव्हाच त्याचं लग्न झालेलं होतं व बायको पोटुशी देखील होती. नक्षत्रासारखी मुलगी झाली त्याला. माझ्या इतकाच किंबहुना माझ्याहून जास्त नास्तिक तो, पण मुलीचं नाव त्याने आधीच ठरवलं होतं, समई. म्हटलं हे रे कसलं नाव, नास्तिक तू आणि देवळातली समई घरी, तर म्हणतो देवळातली नाही, झंझावातातली समई बनवणार तिला. माझ्यासारख्या फर्निचरच्या घरी ठरवून जन्म घेतला तिने. वादळांसोबत कसे 2 हात करते तू बघशीलच. पवार कधी एका ठिकाणी जास्त काळ कामावर टिकत नसे. तत्वांशी तडजोड करणं, कमीपणा घेणं हे मुळातच त्याला मान्य नव्हतं. अभिनय, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कुठे थोडंफार लिखाण यावर घर ते काय चालणार. एकदा कुठल्या तरी शिबिराला जाण्यासाठी मॅनेजर सुट्टी देईना म्हणून याने राजीनामा टाकला. ऐन त्याच वेळी हेड ऑफिसमधून याच्या प्रमोशनचा ईमेल आला होता. काही नाही, पठ्ठा आपला शिबिरालाच गेला. कुठल्याही व्यसनासाठी म्हणून त्याने कधी पैसे मागितले नाही किंवा उठसूट कोणत्याही कारणासाठी देखील नाही. त्याला गरज असे किंवा अगदीच नड असे तरच फोन करेन. अशा परिस्थितींमधून तो वारंवार जात असे इतकंच. त्याला एकदा रागानेच म्हणालो होतो, अरे निदान तब्येत विचारायला म्हणून तरी फोन करत जा, फक्त पैशांसाठी नको करत जाऊस. तो म्हणतो की त्यात काय मजा, फोन केला आणि सगळं आलबेल असेल तर काय गप्पा मारणार. सोशल मीडियाचा त्याला वेळ नाही की त्यासाठी त्याला वेळही नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय माहीत नसायचं. त्यानेच कधी फोन केला तर 10 दे, 15 दिवसात देतो. मग पुढे स्पष्टीकरण देणं वगैरे सोपंच पार पडायचं. घरी आधीसारखी गरिबी नसेल कदाचित, पण हा कमावतो, बायको कमावते, तरी याला पैशांची अक्कल नसल्याने तारांबळ असेल. हिशोबाचा कच्चा होता तो. त्याला तरी दोष काय द्यायचा, आमचीही तीच कर. भरमसाठ हप्ते, बिलं, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, आणखीन काय काय याचाच हिशोब लावत काल संध्याकाळी बसलो होतो, तोच पवारचा नंबर स्क्रीनवर दिसला. नुकतेच खर्चावरून बायकोची नि माझी सौम्य बाचाबाची झाली होती, त्यात आणखीन तेल नको म्हणून पवारचा फोन तेव्हा टाळला. पण रात्रभर पवार डोक्यात होता. सकाळी नाश्ता झाला तसा आधीच्या अनुभवांनी पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज घेत घेतच पवारला फोन केला. मी म्हणालो, हॅलो, बोल पवार. पलीकडून आवाज आला, काका मी समई बोलते. अवघडलेला मी स्वतःला सावरत म्हणालो, सॉरी बरं का बाळा, ते तुझे बाबा आणि मी असंच बोलतो, जुने मित्र आहोत ना. कशी आहेस बाळा, जरा बाबांना फोन देते का. समय म्हणाली, काका 15 दिवसांपूर्वीच बाबाला हार्ट अटॅक आला. घरीच सोफ्यावर त्याने प्राण सोडले. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं झालं. मी काय ऐकलं हे मलाच पचवता येईना. काही मित्र गेल्याची बातमी ऐकली, पण अशी एकदम कोवळ्या मुलीकडून बाप जाण्याची बातमी ऐकण्याचा पहिलाच प्रसंग माझ्यासाठी. मी कसा बसा बोललो असेल काय. अगं कालच तर त्याचा फोन आला होता मला. समय म्हणाली, काका मीच केला होता तो फोन. बाबा जाऊन आज 15 दिवस झाले. त्याची एक जुनी सुटकेस होती,
ती पर्व उघडली मी. सुटकेसमध्ये एका वहीत बाबाने आजवर कोणाकोणाकडून कधी कधी व किती पैसे घेतले, त्यातले त्याने किती परत केले व किती द्यायचे राहिले ते लिहिलंय. अगदी तो जायच्या दिवसांपर्यंतचा हिशोब आहे. तुमच्या नावाच्या पानावर आवर्जून देणे असा शेरा लिहिलेला पाहिला व तुम्हाला फोन केला. बाबा हिशोबाचा पक्का होता. तुमच्या कोणत्या खात्यावर पैसे पाठवायचे? आणि काका, मी नुकतीच नोकरीला लागली, तर दर महिन्याला हप्त्याने पैसे पाठवले तर चालतील का? माझ्या कानांवर काय पडत होतं कोणास ठाऊक. माझ्या डोळ्यासमोर मात्र एक समयी झंझावातात धगधगत होती.